ओके ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स, आज आपण एक नवीन गोष्ट बोलणार आहोत. हे कुठे बाय करायचं कुठे सेल करायचं हा प्रश्न वेगळा आहे किंवा टेक्निकल गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु कोणीही नवीन मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला समजत नाही की आता काय करू, म्हणजे मार्केटमध्ये मला काय करायचं आहे आणि त्यांना शिकायचं असतं. मग शिकण्यामध्ये त्यांना काय हवं असतं की वेळ नसतो एवढा. मग छोट्या ट्रेड कसे करायचे आणि ते ट्रेड छोटे ट्रेड करताना त्याच्यासाठी आपल्याला ट्रेंड माहिती हवा असतो आणि ट्रेंड ओळखण्यामध्येच पूर्ण तुमचं लाईफ निघून जातं सुरुवात तरी सुद्धा तुम्हाला ट्रेंड ओळखता येत नाही, कारण ट्रेंड हा सतत चालू नसतो. कधी बदलेल काही समजेल हे समजत नाही. तर हा ट्रेंड ओळखण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. जसं टेक्स्ट बुक्स मध्ये म्हणलं तर हायर हाय आणि हायर लो. म्हणजे जर एखादी इक्विटी कुठली गोष्ट एक हाय त्याच्यानंतर हा हाय बनवला, त्याच्यानंतर असा हाय हाय बनवलं जातं, इकडचे पण वरती 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 हायर लो बनवलं जातं, त्याला ट्रेंड म्हणतात. दुसरी गोष्ट अशी आहे ट्रेंड मोजण्याचं साहित्य, की जे कुठलं ॲव्हरेज आपण लावलं असेल त्या ॲव्हरेजचा अँगल हा घड्याळाचा काटा बघतो आपण, दोनचा काटा असा असतो. असा जेवढा अँगल असतो त्यावेळेला तो ट्रेंड स्ट्रॉंग आहे, अप ट्रेंड आहे. घड्याळाचा काटा जर 4 कडे असेल असा खाली, तर त्या मुव्हिंग ॲव्हरेजचं असं असेल मुव्हिंग ॲव्हरेज तर तो ट्रेंड खाली आहे. आणि ज्या वेळेला सरळ असेल त्यावेळेला तो साईडवेज आहे. आता होतं काय माहिती का, हा ट्रेंड न ओळखल्यामुळे आपण काहीतरी दुसरी गोष्ट कुठली तरी कॅन्डल स्टिक, कुठलं तरी काहीतरी सपोर्ट आहे बाबा, रेजिस्टन्स आहे, हा विचार करून आपण बाय करतो आणि त्यावेळेला मार्केट चाललेलं असतं साईडवेज. साईडवेज चाललं की होतं काय की ते थोडंसं वर जातं थोडंसं खाली जातं, म्हणजे तुमचे स्टॉप लॉस जे काय लावलेले असतात ते उडतात आणि तुम्ही ते कॅच करण्याचा प्रयत्न करता, ते करू नये. तर याच्यासाठी एक नवीन म्हणजे शोध केल्यानंतर आपल्याला असं समजतं एक अडॅप्टिव्ह मुव्हिंग ॲव्हरेज म्हणून आहे. त्याचे कॅल्क्युलेशन इतर मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा वेगळे आहेत आणि हे अडॅप्टिव्ह मुव्हिंग ॲव्हरेज हे ट्रेडिंग व्यू वरती आहे. त्याचे कॅल्क्युलेशन मध्ये स्पष्टपणे आपल्याला या गोष्टी समजतात इतर मुव्हिंग ॲव्हरेजच्या पेक्षा याच्यामध्ये. तर मी आता ह्या ट्रेडिंग व्यू वरती अडॅप्टिव्ह मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे. हे कसं लावायचं, सेटिंग काय आहे त्याचं मी तुम्हाला नंतर सांगतो. पण हे अडॅप्टिव्ह मुव्हिंग ॲव्हरेज रीड कसं करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. तर ज्या वेळेला हे अडॅप्टिव्ह मुव्हिंग ॲव्हरेज ग्रीन आहे आणि वर आहे त्याच वेळेला आपला बाय पोझिशन आहे. काय की तिकडे कुठली गोष्ट सेल करायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि जिथे याच्या खाली आहे तिकडे सेलिंगची पोझिशन आहे. म्हणजे तुम्हाला समजलं, एक गोष्ट समजली की त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर बाय करायचं आहे, त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली. आता ह्या एक पहिली गोष्ट समजली. दुसरी गोष्ट मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अँगल तो बघायचा. आता बघा याच्यामध्ये हे आपलं मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तर हे आहे, ही चीज आहे, कुठली गोष्ट आहे, काय आहे ते वरती इथे काय लिहिलंय निफ्टी 50, म्हणजे ही निफ्टी 50 वर चाललेली आहे, या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. तर ही निफ्टी 50 ह्या वेळेला ज्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आपण कुठेही एखाद्या रिट्रेसमेंटला कुठल्या कॅन्डलला बाय केली तर ते वर 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 चाललेलं आहे आणि ते वर कुठेपर्यंत जाईल तर त्याच्यासाठी हा एक सेलिंग झोन लावलेला आहे. तो हा सेलिंग झोन मध्ये आपण सेल करायचं नाही. सेलिंग झोन हा आपल्या टार्गेटसाठी आहे. म्हणजे तिथं गेल्यानंतर आपण विचार करायचा की या ठिकाणी आपल्याला टार्गेट घेतलं पाहिजे. हा फार सोपा आहे. याचा अँगल तसं बघायला तर साईडवेजच आहे. इकडे फिरवते जरा हे, हा फिरव 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 घे, हा हा बस. हे बघा ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे, खाली म्हणजे एक हा डाऊन, आणि याच्यावरती इथून हे वर निघाल्यानंतर हे बाईंग 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 बाईंग. म्हणजे जर एखाद्यानं या वेळेला या गोष्टी आहेत याच्यामध्ये, ह्या वेगळ्या अजून काहीतरी लाईन आहेत ह्या तुम्हाला नंतर सांगेन, पण या ठिकाणी जर निफ्टी
हा 21,550 च्या दरम्यान एखादा कॉल बाय केला असता तर तो सक्सेसफुल झाला असता. म्हणजे कधी काय बाय करायचं आहे, कॉल कधी बाय करायचा हे निफ्टीवरून अंडरलाईन वरून हे ठरवलं जातं. तसं शेअरच्या बाबतीत पण तुमच्यासाठी तुम्ही काय करताय, तुमचं लक्ष नाहीये. आज हाँ, लेकिन यहाँ समझा रहे इसमें कान में ये डालिए, तभी पता चलता है. ध्यान दूसरी जगह होगा तो मैंने जो कुछ बोला वो पूरा का पूरा व्यर्थ हो गया. स्कूल में ये बच्चे हैं, स्कूल में बच्चों के लिए है, ध्यान से सुनना चाहिए, इधर उधर देखना नहीं चाहिए, तभी समझ में आएगा ना कुछ. हा तसं आहे. म्हणजे याच्यामध्ये एक साधी सिंपल गोष्ट आहे आणि याचाच आपण अभ्यास करून कुठलीही गोष्ट करणार आहोत. हे फक्त शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी आहे. प्रत्येकाने शॉर्ट टर्म मध्येच करायचं आहे आणि याच्यासाठी याच्यावरती अनालाइज करायचं आहे आणि आपण आपापल्या बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ते करू शकता. हा एक स्टडी आहे, पण हा स्टडी मध्ये कशा आहे की अंडरलाईनच्या मूळवरती त्या बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत, ग्रीक्स वेगळे आहेत, तुमचा ओपन इंटरेस्ट वेगळा आहे, त्याचा स्टडी नाही. हा स्टडी फक्त अंडरलाईन कसं मूव होईल त्याच्यावरती आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला दिसतंय हे अंडरलाईन याच्यावरती गेल्यानंतर हे वर जायला लागलेलं आहे. म्हणजे आज सकाळी आपण याच्यावरती जर या ठिकाणी कॉल बाय केला असता तो आपला सक्सेस झाला असता. म्हणजे आज आपण काय करायला पाहिजे होतं, कॉल बाय करायला पाहिजे होता. हा ह्यातनं एक मंत्र गेलेला आहे. असे बरेच व्हिडिओ आपण याच बाबतीत आणि हे सेट कसं करायचं ट्रेडिंग व्ह्यू मध्ये हे मी पण मला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. थँक्यू व्हेरी मच.